दर कार्यक्रमात या मठा संदर्भात म्हणजे एका महाराजांच्या मुलं आम्हाला स्वामी समर्थांची ओळख झाली आणि त्यांच्या निमित्ताने मठाची उभारणी झालेली आहे। आणि आमचे वडील पण परमार्थिक होते आणि त्यांची आणि त्या बाबांची मुलाखत झाल्यानंतर त्यांना जागा पाहिजेत होती स्वामी समर्थांच्या मठाकरता। मग त्यांना आमच्या वडिलांनी आणले इथे आणि सर्व जागा दाखवली। मग ही जागा त्यांना पसंत आली आणि त्यावेळेला छोटासा झोपडा होता, तेव्हा प्लास्टिक ऑफ पॅरेजची मूर्ती होती, ती त्याही आणलेली त्या बाबाई, ती आपण स्थापना केली होती आणि तिथून स्वामी समर्थांच्या कार्याला इथं सुरुवात झाली। अशा पद्धतीनं आतापर्यंत महाराजांचं कार्य चालू आहे। भरपूर पंचक्रोशी मंडळी पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी येतात, त्यांना महाराजांची श्रद्धा जशी असेल तसा त्यांना अनुभव येतो आणि प्रत्येकजण येतात, महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात। जे काय प्रत्येकाचे प्रश्न असतील महाराजांच्या समोर मांडतात, त्यांचे प्रश्नाचे उत्तर त्यांना आपोआप मिळतात। आणि आजही आपला दर गुरुवारी पौर्णिमेला दुपारी महाप्रसाद असतो आणि दर गुरुवारी संध्याकाळी 8:30 नंतर महाप्रसाद असतो। आपण 15 माणसांपासून महाप्रसाद चालू केला होता, आज 3रा वर्ष आहे महाप्रसादाला। जिथे स्वामी तिथे काही नाही कमी। आजही भरभरून लोकांचा प्रतिसाद आहे, महाराजांचा चांगला आशीर्वाद आहे सर्वांवर, सर्वांच्यावर कृपादृष्टी आहे। आणि आज दर गुरुवारी 1000, 1200 ते 1500 ते 2000 मनुष्य महाप्रसादाला असतो। 6 वाजता हरिपाठ चालू होतो, 7:30ला आरती चालू होते, 1 तास आरती चालते आपली, 8:30ला आरती संपते, त्याच्यानंतर मग महाप्रसाद चालू होतो आणि महाप्रसादाच्या नंतर मग आपलं भजन वगैरे याचा कार्यक्रम चालतो। अशा पद्धतीने आतापर्यंत इथे चाललेली महाराजांची सेवा या पद्धतीने चालू आहे। भाविक भक्तांना तुम्ही काय आवाहन कराल या मठाच्या संदर्भात? भाविक भक्तांना काय येतात, प्रत्येकजण प्रश्न विचारतात, महाराज आम्हाला असे असे प्रॉब्लेम आहेत, त्याच्याबद्दल काही सेवा आहे का? आता सेवा काय, महाराजांचे जे महाराजांची सेवा आहे तीच त्यांना आपण सांगतो। शुद्ध अंतकरणापासून केलेली महाराजांची सेवा आणि महाराजांना सेवा फार आवडते। ह्या हातात सेवा, ह्या हातात मेवा। महाराजांचे चमत्कार किंवा त्यांची काय कृपादृष्टी हे फार वेगळेच आहे। प्रत्येकाला त्याचा अनुभव येतो, आपल्याला सांगायची गरज नाही, त्याचा अनुभव त्यांनाच येतो, त्याचा प्रायश्चित्त ते आपल्याला सांगत येतात। या भाविक मंडळी येतो, बाबा काय तुमचे प्रश्न आहेत? महाराज असं असं आहे बाबा, घरात सुख समृद्धी नाही, नोकरी धंदा लागत नाही, कोणाचा विवाह जुळत नाही। महाराजांना साकडं घालतात, नारळ ठेवतात, तिथून आपण काय बाई बघत नाही का काय नाही, आपल्याला काही येत नाही त्याच्यातला। महाराजांची विभूती उचलायची आणि त्यांना द्यायची शुद्ध अंतकरणाने आणि त्याच्यापासून त्यांना त्याचा फायदा होतो, त्याचा अनुभव ते सांगत येतात आपल्याला। याच्या पलीकडे आपल्याला दुसरं काय अशा पद्धतीने आणि काम मुखाने नाम, त्याला काही आडवं येत नाही। जशी तुमची सेवा तसा तुम्हाला मेवा, जशी तुमची सेवा असेल तसं महाराजांची तुमच्यावर कृपादृष्टी होईल। पण आपण किती करतो याला किंमत नाही, किती श्रद्धेने करतो याला फार महत्त्व आहे। आणि अशा पद्धतीने आतापर्यंत सर्व भावी भक्तांना त्यांचा अनुभव आलाय, त्याची प्रचिती आली, म्हणून एवढी लोक आज इथं येतात। आणि हे मठ जे आहे कोणत्या संस्थेच्या मार्फत बांधण्यात आलं आहे? हे स्वामी समर्थ बाल कल्याण कृषी विकास सहकारी संस्था, त्यांची त्या संस्थेची मूळ जागा आहे। तिच्या संलग्न स्वामी समर्थ सामाजिक संस्था, स्वामी समर्थ मठ अशा पद्धतीने आहे। आणि राहायला इथे कोण असतं? राहायला हे बाबा असतो। मी सकाळी येतो दुपारपर्यंत, त्याच्यानंतर मी संध्याकाळी येतो। मात्र गुरुवार आणि रविवार
मग 2 दिवस मी पूर्ण दिवस असतो, कारण मी सकाळी 6 वाजता पूजेला आल्यानंतर तिथून लोकांची वर्दळ असते, तिथून लोक दर्शनाला येतात. आणि हा रस्ता आहे पिवली वाशिम पिवली वाडा रोड, या रस्त्याने हजारो लोक जातात. पण ज्यांच्याकडून महाराजांना ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायचे त्यांना बरोबर बुद्धी देतात आणि ते इथं दर्शनाला येतात. त्यांच्या तोंडी ते कबूल करतात का आम्ही एवढ्या दिवस इथून गेलो पण आम्हाला ती बुद्धी नाही आली. आज आमच्या नशिबात होतं, आमच्या प्रल्हादात होतं म्हणून आम्ही इथे आलो. आणि इथे आलेला प्रत्येक व्यक्तीला आनंद मिळतो, त्याचा अनुभव मिळतो, त्याच्या मनाला समाधान होतो. हीच खरोखर स्वामींची कृपा आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही.